गोपाळपुरा हे पंढरपुरामध्ये येथे विष्णुपद मंदिर आहे. विठ्ठल हे विष्णूचाच अवतार असल्यामुळे इथं विष्णुपद हे मंदिराला असं नाव दिलेलं आहे. पद्मपुराणामध्ये असं उल्लेख आहे की रुक्मिणी देवी ज्यावेळेस रुसून दिंडोरी वनामध्ये गेल्या होत्या त्यावेळेस विठ्ठलदेव हे त्यांना शोधण्यासाठी पंढरपुरामध्ये प्रथम ह्या विष्णुपद इथे चंद्रभागेच्या खडकावरती येऊन इथे थांबले होते. ते इथे त्यांच्या पावलांचे सुद्धा निशाण आहेत, काठी ठेवल्याचे निशाण आहेत. इथे येऊन त्यांनी सवंगड्यासोबत आणि त्यांच्या एक सहक्रीडा केला आणि सोबत त्याच्यासोबत गायीचे पण त्यांच्या पावलाचे ठसे उमटलेले आहेत. त्या विठ्ठलदेव हे असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथं आलेले होते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर वारकरी हे इथे या विष्णुपद मंदिरामध्ये येतात आणि पाया पडतात आणि स्वतः डबे घेऊन येऊन इथे जेवणाचा आनंद घेतात. आणि त्यामुळेच ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असं मानलं जातं की विठ्ठलदेव हे 1 महिना जवळपास या मंदिरामध्ये येऊन राहतात. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. 28 युगापासून उभे असलेल्या श्री श्री विठ्ठल आणि रुक्मिणी भगवान येथे चंद्रभागेतील पंढरपुरात स्थित आहे. द्वारकेची लीला आहे. जेव्हा रुक्मिणी माता भगवंताशी रुसलेली होती तेव्हा दिंडीर वनातून ती पंढरपुरास आली आणि येथे स्थित झाली. भगवंत मातेला शोधून चंद्रभागे येथे आले आणि विष्णुपाद मंदिर जेथे मार्गशीर्ष महिन्यात असं मानलं जातं पद्मपुराणानुसार की भगवंत येथे वास्तव्य करतात. येथे भगवंत भोजन पण करतात आणि म्हणून मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला भक्तगण वारकरीगण उपवास करून द्वादशीचा उपवास येथे सोडतात. तर येथे आपण पाहत आहात खूप गर्दी आहे आणि सर्वांनी याचे दर्शन घ्यावे. रामकृष्ण हरी. मार्गशीर्ष महिन्यात भगवान पांडुरंगाचे वास्तव्य गोपाळपुरातील विष्णुपद मंदिरात असते. या बाबतीत जी पुराणात आख्यायिका आहे, ज्यावेळेस रुक्मिणी माता देवावरती रुसून दिंडीरवनात आल्या होत्या आणि देव ज्या ठिकाणी या पंढरी नगरीत पहिल्यांदा आले तर ते ठिकाण म्हणजे विष्णुपद. त्या काळा खडकावरती उभं राहून देवीची ती पाहणी करत होते. त्याच ठिकाणी आल्यानंतर जे सर्व बालगोपाल होते, त्याचबरोबर त्यांच्या ज्या गायी होत्या त्याचे सुद्धा त्या ठिकाणी पावलं आहेत. त्या ठिकाणी भगवानची पावलं आहेत, बासरी आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी इतरसुद्धा खुणा आहेत. त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात सर्वजण त्या ठिकाणी दर्शनाला येतात. त्या अनुषंगाने ते विष्णुपद मंदिरे समितीमार्फत चालवले जाते. त्या ठिकाणी सर्व भाविकांना येण्यासाठी ज्या सुविधा लागतात त्या मंदिरे समितीमार्फत देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असेल, त्या ठिकाणी येऊन जे दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी वनभोजन करण्याची प्रथा आहे. त्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे लाईटची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा रक्षक लावून बॅरिकेटिंगची व्यवस्था मंदिरे समितीमार्फत केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.